जळगावच्या तांबापुरा परिसरामध्ये 2 गटात तुफान दगडफेक झाल्याची घटना। दगडफेकीत दोन्ही गटातील 7 ते 8 जण जखमी। क्रिकेट तसंच जुगार खेळण्याच्या वादातून दगडफेक झाल्याची माहिती। पोलीस घटनास्थळी दरम्यान परिस्थिती सध्या नियंत्रणात। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये महावितरणच्या निष्काळजीपणामुळे 5 वर्ष चिमुकलेल्या विजेचा धक्का, तर परिसरामध्ये सध्या संतापाची लाट। शहरातील रिंग रोडवरील मथुरा हायस्कूल समोरची घटना। नाशिकच्या येवल्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे गहू पिकावर नांगर फिरवण्याची वेळ, उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्याचा हतबल निर्णय, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्याची मागणी। भुसावळमधील मुक्ताईनगर तालुक्यात अतिवृष्टीनंतर बदलत्या हवामानानं शेतकरी संकटात। मोठं नुकसान झालं तरी सुद्धा मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। रब्बीची पिकं सुद्धा संकटात। धाराशिवमध्ये आतापर्यंत 1 लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी। जिल्ह्यामध्ये ज्वारीच्या पिकाला शेतकऱ्यांची पसंती। जिल्ह्यामध्ये 43,000 हेक्टरवर ज्वारीचा पेरा। नाशिकच्या मालेगावमध्ये आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष बागांना आच्छादन। ऊन वारा पावसामुळे द्राक्ष बागांना ताडपत्रीचं आच्छादन। रोग पडू नये यासाठी शेतकऱ्यांकडून खबरदारी। अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे गोंदियामध्ये शेतकऱ्यांची कापणीसाठी धावपळ। धान तयार पण आभाळामध्ये अनिश्चिततेचं सावट, त्यामुळे मजुरांचीही टंचाई असल्यानं शेतकरी स्वतःच कापणीची कामं करतात। कृषी विभागाकडे कांदा चाळ मिळण्यासाठी अर्ज करून सुद्धा चाळ मिळाली नाही। शेतकऱ्यांना आता घरातच तयार केली कांदा चाळ। मसोला खुर्द इथल्या अल्पभूधारक शेतकरी प्रकाश किसनमुळे यांच्याकडून चाळीची निर्मिती। नाशिकच्या चांदवडमध्ये अतिवृष्टीचा लागवड केलेला कांदा पिकाला मोठा फटका, तर आता संतप्त शेतकऱ्यांना कांद्यावर फिरवला रोटावेटर। कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यामध्ये ऊस दर आंदोलन आणखी चिघळलं, तर आंदोलक कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये भाचाभाची। घटनेमुळे मध्यरात्री शिरोळमध्ये काही काळासाठी तणावाची परिस्थिती। पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवलं। बिबट्यापासून संरक्षण होण्यासाठी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी महिलांनी गळ्यात घातला खिळ्यांचा पट्टा। बिबट्या मानेवर हल्ला करत असल्यामुळे असे टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात घालत या ठिकाणी महिलांनी संरक्षणाची ही कल्पना डोक्यात ठेवून शक्कल लढवली आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये कावळ पिंपरी या गावामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात वाढ, तर आता गावकऱ्यांकडून पिंजरे लावण्याची मागणी। वन विभागानं रेस्क्यू टीम तयार करण्याची सुद्धा गावकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापुरातील डोंगरथडी या भागामध्ये मादी बिबट्यासह 3 बछडे आढळले। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याचीही मागणी। पुण्याच्या जुन्नरमध्ये एकाच वेळी 3 बिबट्यांचा वावर। नागरिकांमध्ये यामुळे भीतीचं वातावरण। नाशिकच्या निफाडमधील शिवरे गावाजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची घटना। वन विभागाकडून रेस्क्यू करत बिबट्याला जीवनदान दिलं जाणार। सांगलीमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार, तर थार आणि स्कॉर्पिओ कारसह आकर्षक बक्षिसं। जवळपास 2,500 बैलगाड्या स्पर्धेत सहभागी। सध्या रब्बी हंगामातील मशागतीची कामं सुरू। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याचा आनंद घेतला। अंतरवाली सराटी गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतामध्ये जरांगेंनी चालवला ट्रॅक्टर। परभणीमध्ये दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या चुडावा इथला हा प्रकार। अहिल्यानगरमध्ये टीईटी परीक्षेच्या विरोधात शिक्षकांचा मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावर शिक्षकांचं आंदोलन। मोर्चामध्ये जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येनं सहभागी। टीईटी परीक्षा रद्द करण्याची शिक्षकांची मागणी। टीईटी परीक्षेच्या निर्णयाविरोधात धुळ्यामध्येही शिक्षक संघटनेचा मोर्चा। शासनानं काढलेला निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी या मूक मोर्चाचं आयोजन। मोठ्या संख्येनं शिक्षक यामध्ये सहभागी। मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड ते कशेणे या भागामध्ये खड्ड्यांचं साम्राज्य। 8 दिवसात रस्त्याचं काम न झाल्यास ठेकेदाराचं कार्यालय फोडण्याचाही युवासेनेचा इशारा। पूर्णा तालुक्यातील ताडकळस ते निळा महागाव रस्त्याचं काम सुरू। गावकऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। अनेक वर्षांच्या मागणी असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात। अंतरवाली सराटीमध्ये नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांकडून जरांगेंची भेट, तर जरांगे पाटील आणि महंतांमध्ये यावेळी संवाद। बीडच्या दिंद्रुडमध्ये मुंडे समर्थकांकडून धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक। जरांगेंच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी। तर धुळ्यातही धनंजय मुंडेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन। जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज यावेळी आक्रमक। मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी।
मनोज जरांगेंना मारण्याची सुपारी दिल्यानंतर सोलापुरातील काँग्रेसचे एससी सेल आक्रमक, तर आता कटात सामील असलेल्यांना शोधून चौकशी करण्याची एससी सेलच्या पदाधिकाऱ्यांची मागणी. जरांगेंना मारण्यासाठी सुपारी दिल्यानंतर पोलीस सतर्क. सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार, तर वाडी वस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याच्या निर्णयामुळे त्यांचा सत्कार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 तारखेला परभणीच्या दौऱ्यावर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेणार, तर नियोजनासाठी शिंदेंची शिवसेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांची बैठक. परभणीच्या गंगाखेडमध्ये महायुती नाहीच, आमदार रत्नाकर गुट्टेंनी जाहीर केला नगराध्यक्षपदाचा उमेदवार. गुट्टेंनी निर्मलादेवी तापडिया यांचं नाव जाहीर केलं. सांगलीच्या जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार, आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले उमेदवार निश्चित. महायुतीला यामुळे जिल्ह्यात मोठा फटका बसण्याची शक्यता. वाशिममध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भाजपकडून इच्छुकांची गर्दी. संपूर्ण प्रक्रियेमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून इच्छुकांच्या मुलाखती. इच्छुकांनी मुलाखतीसाठी समर्थकांसह केली गर्दी. अमरावतीमध्ये नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये इच्छुकांची गर्दी, तर खासदार अरविंद सावंत यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. 200 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांची हजेरी. नांदगाव नगर परिषद निवडणूक जाहीर, तर नगर परिषद प्रशासनानं बोलावली राजकीय पक्षांची बैठक. तर आता निवडणूक कार्यक्रम, प्रभागनिहाय आरक्षण, मतदार संख्या इत्यादी विषयांवर यावेळी चर्चा. राजापूर नगर परिषदेसाठी भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात, तर अतुल कासलेकर यासह माजी आमदार विजय नातू यांच्या उपस्थितीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये उद्योजक आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश धारीवाल यांची माघार, तर आता धारीवालांच्या शिरूर शहर विकास आघाडीचा निवडणूक न लढवण्याचा निर्णय. रत्नागिरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये स्वबळाचा नारा, युती केल्यास सामूहिक राजीनाम्याचा इशारा. लांजा शहर कमिटीच्या बैठकीत निर्णय. नागपूरमध्ये गांजा तस्करी प्रकरणी 3 आरोपींना अंजनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. गुप्त माहितीच्या आधारे वसंत नगरामध्ये धाड टाकत गांजा तस्करीचा पर्दाफाश. बुलडाण्यामध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांच्या घरी छापा. डॉक्टरांसह 4 जणांविरुद्ध गुन्हा. शल्यचिकित्सक डॉक्टर दत्तात्रय बिराजदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई. खंडाळा बॅटरी हिलवर रायडर्सचा उत्साह, तर जीवघेणे स्टंट करत असल्यामुळे इतर वाहन चालकांना जीव धोक्यात घालून या ठिकाणाहून जावं लागतंय. दरम्यान कमीत कमी वेळेमध्ये मुंबई ते पुणे हे अंतर पार करण्याची स्पर्धा. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी स्टंट्सचे प्रकार. माळशेज घाटामध्ये दुचाकीस्वारांची धोकादायक स्टंटबाजी. सकाळी 9 वाजेच्या सुमारास दुचाकीस्वारांचा घाटात धुमाकूळ. नंबर प्लेट्स नसलेल्या दुचाकींवरून जीवघेणी स्टंटबाजी. पोलिसांनी कारवाईची मागणी. लातूरच्या नांदेड रोडवर सिलेंडर वाहून येणाऱ्या टँकरमधून गॅस गळती, तर 1 ते 1.5 तास यामुळे वाहतूक ठप्प. सध्या गॅस गळतीवर नियंत्रण. गोंदियामध्ये आंतरराज्य घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक. 3,24,00,000 रुपयांचा हा सोन्याचा मुद्देमाल जप्त. दवनीवाडा पोलिसात गुन्हा दाखल. जळगावच्या फैजपूरमध्ये फर्निचर दुकानासह लॉजला आग, तर शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. पंढरपूरमध्ये लाडक्या विठुरायाची प्रक्षाळा पूजा संपन्न. कार्तिकी एकादशी यात्रेमध्ये देवाचा शिणवटा काढण्याची प्रथा कायम. नागपुरात वारकरी साहित्य परिषदेचा 14वा वर्धापन दिन संपन्न. सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं आयोजन. अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी साहित्य परिषदेकडून अभियान. नांदेडमध्ये बुद्ध धम्म ग्रंथाचा समारोप सोहळा, तर भीमगीताच्या कार्यक्रमानं अनुयायी मंत्रमुग्ध. साताऱ्यातील राधा म्हशीचा जगात डंका. सर्वात बुटकी म्हैस म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची नोंद. राधा म्हशीला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी.